घ्या. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्माद्यशेष पारंपरेण यावत् स्वगुरुपादांबुजौ तावत् प्रणवमी. दत्तात्रेय गुरु यामध्ये गुरु शब्द आहे, दत्त शब्द आहे आणि आत्रेय हे शब्द आहे. हे 3 शब्द आहेत. गुरु काय दाखवतात? गुरु शब्द काय दाखवतो? गुरु हा शब्द असं दाखवतो की गुम म्हणजे अविद्या, तिचा नाश करणार ते गुरु. गुरु म्हणजे नाश करतील ते गुरु. मग गुरु हे काय करतात? अविद्येचा नाश करणारे आहेत, ते विद्या प्रदान करणारे आहेत. दत्त म्हणजे काय दाखवलेलं आहे? गुरु देव दत्त असं आपण म्हणतो. देव म्हणजे काय आहे पुन्हा? तर देव म्हणजे स्वयंप्रकाशित आहेत, पण त्यांना काही लिमिटेशन्स आहेत. ते गुरु म्हणजे हे ते स्वतःचा धर्म तर राखू शकतात, पण दुसऱ्याला बोर करू शकत नाही. देव इतर देवता. पण हे देव कसे आहेत? यांना सगळे अधिकार आहेत. हे स्वयंप्रकाशित आहेतच आहेत, शिवाय हे बोधही करू शकतात. म्हणून गुरु आहेत आणि देवही आहेत. आणि दत्त का म्हटलेलं आहे यांना? पण दत्त एवढ्यासाठी म्हटलेलं आहे की दत्त हा या मूळ याचा धातू संस्कृतमध्ये दाह असा आहे. दाह म्हणजे देणं आणि दत्त म्हणजे दिलं. भूतकाळी रूप दत्त असं आहे. त्यामुळे दिलं. ह्याने सगळं दिलेलं आहे, सर्वस्व आपलं दिलेलं आहे. कोणाला दिलं आहे? जे भक्त आहेत त्याला दिलेलं आहे आणि अजूनही ते देत राहतात. मग आपण आपल्याला एक शंका येईल की त्याच्याकडे होतं तरी किती? आतापर्यंत इतके भक्त झाले, सगळ्यांना वाटलं तर त्याच्याकडे शिल्लक काय राहिलं का? सामान्य व्यवहार आहे. बाजारामध्ये आपण दुकानात जातो, 1, 2, 4 पोते 10 पोते धान्य असेल, तेवढं संपलं की संपलं म्हणून बोर्ड लावतात ना ते. पण ह्याच्याकडे इतकं आहे का? इतके किती आतापर्यंत लाखो भक्त होऊन गेले, सगळ्यांना हे देतच झालेलं आहे. मग असं काय आहे यांच्याकडं? तर एक संतांचं वैशिष्ट्य आहे. ह्याचं दत्तगुरूंचं एक वैशिष्ट्य आहे. ते काय करतात? ते देतात, पण कसं देतात? मुद्दाला हात न लावता देतात. व्याजावर त्याच्यावर वर्षावर धंदा करतात. ते जे आहे त्यांनी मिळवलेलं तर त्याच्यापाशी राहतात, शिवाय वरनं जे येणार आहे ते गोष्ट सगळ्यांना ते वाटत राहतात. नाम हे असं आहे, वरच्यावर सगळ्यांना दिलं जातं, कोणाला हात घालून देत नाही कोणाला. असं हे या दत्तगुरूंची महिमा आहे. आणखीन एक दत्त काळातल्या आपल्या जन्माबद्दलचा एक विषय जर बघायला गेलं तर आपण बघतो की पाठीवरत्याला बोलून द्यायचं का तिथं परीक्षा घ्यायला आल्या नसायची. पण जे देव आले तिघं, ब्रह्मा विष्णू महेश जे 3 जण देव आले, या 3 देवांचं त्या आनंदबरोबर काय नातं होतं का? दत्ताच्या जन्माच्या आधी काही नातं होतं का? होतं. काय होतं नातं? तर आत्री हे ब्रह्मदेवाचे द्वितीय मानसपुत्र आहेत. म्हणजे मुलाची बायको म्हणजे कोण नातं झालं? या 3 देवांची ती सून झाली. आणि मग सुनेकडे कोणतरी असं मागेल का की लग्न होऊन भिक्षा दे म्हणून? त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ गंभीर आहे, वेगळा अर्थ आहे. ते आपण घेतो तसा लग्न होणं याचा अर्थ तसा नाही आहे. लग्न होणं याचा अर्थ लग्न जीवानं वस्त्र कशाचं नेसलंय? जीवानं वस्त्र हे वासनेचं नेसलेलं आहे. संतांचं प्रमाण काय आहे? जीव जन्म घेणे हे तो वासनेचे अंगी असं संत म्हणतात. त्यामुळे वासनेचं वस्त्र नेसलेलं आहे. देवाने अपेक्षा काय केलेली आहे की तुझ्या वासना टाकून दे आणि तू आम्हाला अन्न वाढ, निर्वासन होऊन अन्न वाढ. आणि तिला तसेच देते म्हणून सांगितलेली आहे. तसं देते म्हटल्यानंतर तिला काय झालं? समोर पाणी सोडलेलं आहे. पाणी सोडणं याचा अर्थ काय? पाण्याला संस्कृतमध्ये जल शब्द म्हणतात. आणि जल म्हणजे लचा डशी अभेद असल्यामुळं जल म्हणजे जड, जडत्व सोडून तिनं देते म्हणून सांगितलेलं आहे. जडत्व कशाचं आलं? मी आणि माझं ह्या शब्दाचं जडत्व आलेलं आहे आणि ते सोडलं. त्यामुळं तिनं ती तशीच देते म्हणून सांगितलं. मग ती काय झाली? बाळ झालेली आहे. बाळ झाली. किती बाळ होणं म्हणजे काय आहे? बाळ होणं म्हणजे कोणत्याही आईची सुद्धा ज्याला ओळख नाही त्याला बाळ म्हणतात. मूल एकदा माणसं ओळखायला लागलं की त्याला बाल शब्द नाही आहे, कारण तिथं भेद सुरू होतो की माझी आई आहे, ही मावशी आहे, या हो, हे असा भेद सुरू होतो. त्यामुळे हे भेद इथं नाही आहे, तोपर्यंत बाल आहे. या तिनं काय केलं आहे? तिघांनाही बाल करून ठेवलं. त्यामुळे त्यांना ओळखता आलं नाही कोणाला सुद्धा. त्या बायका आल्या, अजून का नवरे आले नाही म्हणून विचारायला आल्या. त्यावेळेला घ्या म्हणाले तुझे नवरे तुझे. तिनं 3ही बाळं समोर ठेवलेली आहे. घ्या, कुठला घ्या? ओळखच नाही याला. बायका असून ह्याला नवरा ओळखे ना त्यातला. का ओळखे ना? कारण ह्या सगळ्यांना तिनं काय केलेलं होतं? पदाला पोचवलेलं होतं. आणि ज्या वेळेला एकत्र सगळं मिसळलं जातं आत्मस्वरूपामध्ये, त्यावेळेला पुन्हा हे ह्याचं वेगळं करता येत नाही ना. म्हणजे
समुद्रामध्ये एक बाटलीवर पाणी मिसळलं आणि ते पाणी पुन्हा काढा म्हटलं तर निघतं का? तसं हे एकत्र त्या आत्म्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना काढता येईना. शेवटी अनसुयानं त्यांना वेगळं करून दिलेलं आहे की तुमची बाळं घेऊन जा म्हणून, नवरे घेऊन जा म्हणून त्यांना दिलेलं आहे. अशी ही दत्ताची खरं तर कथा ही आध्यात्मिक कथा आहे. हे आपण बरोबर घेतो, पण ही आध्यात्मिक कथा आहे लक्षात घ्या. त्यानं पूर्णांना म्हणजे दूध दिलेलं आहे म्हणून त्यांना पूर्णत्व देऊन ठेवलेलं आहे देवाला. असे ह्या दत्तगुरूंचा हा गिरनार हा एक फार महत्वाचा विषय आहे आणि हे इथं सगळ्यांनी त्याचं दर्शन घ्यावं. आणि जो 19 ते 20 जुलैचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं हजर राहावं एवढीच एक आपण भगवंताच्या त्यांनी प्रार्थना करू. दत्त श्री गुरुदेव